वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण, भगवान श्रीराम आणि श्री विठ्ठलांच्या श्रीचरणी वंदन करते। जगद्गुरु श्रीमद आदि शंकराचार्यांना वंदन करते। आपले सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका, आपले आचार्य परमपूज्य मंदाताई, इथे उपस्थित असलेले परम आदरणीय श्रद्धेय मुळे शास्त्री काका, माझे सर्व सह आचारी यांना सादर सविनय प्रणाम करते। आपणा सर्व श्रोत्यांना अभिवादन करते। निर्वाण षटकम आत्मषटकम या आद्य शंकराचार्य रचित स्तोत्राचा अभ्यास आपण पुढे सुरू ठेवूया। तिसरा श्लोक आपल्या अभ्यासासाठी आहे, चिंतनासाठी आहे। नमे द्वेष रागव, नमे लोभ मोह, मदो नैव मे नैव मात्सर्य भावः, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। श्लोकाचा अर्थ साधा सरळ आहे, आपल्याला समजण्यासारखा आहे। भगवान शंकराचार्य म्हणतात की माझ्या ठिकाणी राग द्वेष लोभ मोह मत्सर मद इत्यादी विकार नाहीत। धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांची मला अपेक्षा नाही। मी केवळ पवित्र परम पवित्र सच्चिदानंद रूप असा शिवस्वरूप परमात्मा आहे, असं आपलं स्वतःचं मूळ स्वरूप समजावून देणं सुरू आहे या तिसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून। स्तोत्राचं नाव आहे निर्वाण षटक आणि निर्वाण शब्दाचा अर्थ आहे अंतिम प्राप्ती, सर्वश्रेष्ठ प्राप्ती। मनुष्य जन्माला आल्यावरती आपल्या सगळ्यांनी ही सर्वश्रेष्ठ सर्वोच्च प्राप्ती प्राप्त करावी, आपल्याला ती मिळावी यासाठी प्रयत्नशील असावं, म्हणून आचार्यांनी 6 श्लोकांचं हे स्तोत्र आपल्यासाठी रचलेलं आहे। निर्वाण षटकम, सर्वोच्च प्राप्ती कोणती आहे तर ती चिदानंद रूप शिवोहम शिवोहम ही सर्वश्रेष्ठ निर्वाण अंतिम स्थिती आहे मनुष्य जन्म मिळाल्यावरती। आज जी आपली स्थिती आहे, आज आपल्याला जे काही प्राप्त झालं आहे त्याला आपण देहस्थिती म्हणूया, प्रपंच स्थिती म्हणूया। या देहस्थितीपासून आत्मस्थितीपर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे, जो पथ आहे, तो आचार्यांनी या स्तोत्राच्या माध्यमातून आपल्याला दाखवलेला आहे। केवळ 6 श्लोकांमध्ये हा पथ हा मार्ग आपल्याला दाखवला आहे। हा जो पथ आहे हा मार्ग आहे हा समजून घेण्यासाठी एरवी मोठ्या मोठ्या शास्त्रीय ग्रंथांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो। ज्या व्यवसायामध्ये मी आहे इंजिनिअरिंग, त्या कम्प्युटर सायन्समध्ये जेव्हा आम्ही दाखला घेतला तेव्हा सुरुवातीला काही आपल्या सगळ्यांना आपल्या व्यवसायासाठी आवश्यक असे संकल्पना शिकाव्या लागतात। त्याच्यामध्ये आम्हाला सुरुवातीला एक संकल्पना शिकवली गेली। संकल्पना अशी होती, शॉर्टेस्ट पाथ अल्गोरिदम म्हणतात त्याला। शॉर्टेस्ट पाथ म्हणजे सगळ्यात छोटा मार्ग शोधून काढा। कम्प्युटरलाही शिकवावं लागतं आपल्याला, ते प्रोग्रामिंग करावं लागतं। हैदराबाद पासून आम्हाला कोल्हापूरला येण्यासाठी अनेक वेगवेगळे मार्ग आहेत। मग कम्प्युटरला सांगावं लागतं की सगळ्यात छोटा मार्ग शोधून काढ, शॉर्टेस्ट पाथ। मग हा जो सगळ्यात छोटा मार्ग आहे हा 2 प्रकारचा असू शकतो, की अंतराने सगळ्यात कमी आहे
किंवा वेळेच्या दृष्टीने सगळ्यात कमी आहे. एखाद्या वेळेस अंतर खूप असतं पण कमी वेळात पोहोचणं शक्य आहे. कधी कधी अंतर छोटंसं असतं पण बराच वेळ लागतो. दोन्ही दृष्टींनी शॉर्टेस्ट पाथ शोधून काढा. हैदराबाद पासून कोल्हापूरला येण्यासाठी हे कम्प्युटरला शिकवावं लागतं. तसा शॉर्टेस्ट पाथ जो आहे चिदानंद रूपाचा, तो आपल्या सामान्य साधकांच्या दृष्टीने जो शॉर्टेस्ट पाथ आहे, म्हणजे सगळ्यात छोटा मार्ग. खरं सगळ्यात छोटा मार्ग कुठला आहे असा विचार केला तर मग गुरोस्तु मौनम व्याख्यानम, काहीही न बोलणे हा सगळ्यात सोपा मार्ग आहे आणि सगळ्यात छोटा मार्ग आहे. पण काहीही न बोलून जर आपल्याला कळलं असतं तर मग एवढ्या मोठ्या वेदवाङ्मयाची रचना करावीच लागली नसती. मग आपल्या सामान्य लोकांच्या दृष्टीने विचार करू की आज आपण ज्या स्थितीमध्ये आहोत, ज्या परिस्थितीमध्ये आहोत, तिथून आपल्याला अंतिम ध्येयापर्यंत नेण्यासाठी जो सगळ्यात छोटा मार्ग, वैचारिक मार्ग आपल्याला आचार्यांनी आखून दिलेला आहे, तो या स्तोत्रामध्ये दिलेला आहे. खरंच असा विचार आपण करू शकलो तर मग इन्स्टंट मोक्ष आहे. काय म्हटलं? आपल्याला सगळं आजकाल खूप घाई असते, आपल्याला इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट चहा, इन्स्टंट फूड, सगळं इन्स्टंट. मग इन्स्टंट मोक्ष हवा असेल तर कशा पद्धतीने विचार करावा ते इथे आपल्याला आचार्य समजावून सांगतात. का हा मी कोण आहे हे समजावून घेण्यावरती आपल्या वेदांत शास्त्राचा, भगवान शंकराचार्यांचा एवढा भर का बरं आहे याचा आधी थोडासा विचार करूया. अनेक लोकांशी बोलणं होतं, चर्चा होते, तेव्हा बरेच लोक जे या मार्गामध्ये नवीन आहेत त्यांना असा एक प्रश्न असतो, त्यांच्या मनामध्ये अशी एक शंका असते की तुम्ही एवढं हे आत्मानुभूती, ब्रह्मानुभूती, मी कोण आहे जाणून घ्या, देव कोण आहे जाणून घ्या, हे सगळं तुम्ही सांगता याचा अभ्यास करायला, पण तुम्ही समाजाकडे काही बघितलंय की नाही? आज समाजामध्ये आपल्या केवढ्या समस्या आहेत, केवढे वेगवेगळे संकट आलेली आहेत, आपल्या धर्मावरती आहेत, आपल्या संस्कृतीवरती आहेत, आपल्या व्यवसायामध्ये अनेक लोकांचे सध्या जॉब्समध्ये प्रॉब्लेम चालू आहेत. ते सगळं सोडवायचं, त्या सगळ्या समस्यांचं आपण समाधान शोधायचं का मी कोण आहे याचा शोध घेत बसायचा? आपल्या जीवनामध्ये प्राथमिकता कशाला असावी? आणि मग बाकीच्या सगळ्या समस्या महत्वाच्या असतील तर त्या सोडून मी हे खरा मी कोण याचा शोध घ्यायचाच कशाला? असे अनेक लोकांच्या प्रश्नात प्रामाणिक शंका असते सुरुवातीला या काळामध्ये. त्याचा एक थोडासा विचार करूया. एक रमण महर्षींनी फार सुंदर वाक्य लिहून ठेवलेलं आहे. भगवान रमण महर्षी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. त्यांनी एक फार सुंदर वाक्य लिहून ठेवलेलं आहे. रमण महर्षींच्या मते, आपल्या सगळ्यांच्या मते मी कोण आहे या संकल्पनेतच मुळात बिघाड आहे आणि तो बिघाड असल्यामुळे आपल्या जीवनात सगळ्या समस्या आहेत. रमण महर्षी म्हणतात की करेक्टिंग वनसेल्फ इज करेक्टिंग द होल वर्ल्ड. काय म्हणतात? आपल्या स्वतःमधल्या चुका दुरुस्त करणे म्हणजे संपूर्ण जगाला दुरुस्त करणे होय. द सन इज सिम्पली ब्राईट, इट डज नॉट करेक्ट एनीवन. बिकॉज इट शाईन्स द होल वर्ल्ड इज फुल ऑफ लाईट. आकाशामधला सूर्य, त्याचं काम आहे फक्त प्रकाश देणं. तो कोणाच्याही दुसऱ्याच्या चुका दुरुस्त करत बसत नाही. तो फक्त स्वतःचं काम व्यवस्थित करतो आणि तो स्वतःचं काम व्यवस्थित करतो म्हणून या संपूर्ण जगाला प्रकाश मिळतो. तसं जर आपण आपलं स्वतःचं काम व्यवस्थित केलं आणि स्वतःचं काम व्यवस्थित करण्यासाठी आधी स्वतः कोण आहे हे आपल्याला माहिती हवं. मी कोण आहे हे मला कळलं तर मी माझं काम योग्य पद्धतीने करेन. म्हणून रमण महर्षी म्हणतात की युअर ओन सेल्फ रिअलायझेशन इज द ग्रेटेस्ट सर्व्हिस यू कॅन रेंडर टू द वर्ल्ड. तुम्हाला जगाची आणि समाजाची सेवा करायची असेल तर सगळ्यात आधी मी कोण आहे हे जाणून घ्या. ही सगळ्यात मोठी समाजाची आणि जगाची सेवा आहे की आधी मी कोण आहे हे जाणून घ्या आणि त्याच्यानंतर या जगामध्ये व्यवहार करा. मी कोण आहे हे जाणून जर व्यवहार केला तर तो व्यवहार सुरळीत होईल आणि मी कोण आहे हे न जाणता जर व्यवहार केला तर जगातल्या समस्या कमी होणार नाहीत, उलट जगातल्या समस्या वाढत जातील अशी परिस्थिती आहे. का वाढतील? समाजामध्ये ऑलरेडी आज एवढ्या मोठ्या समस्या आहेत आणि मी कोण आहे हे न जाणता जेव्हा आपण व्यवहार करतो तेव्हा समाजातल्या समस्या का वाढत जातात त्याची कारण मीमांसा या 3ऱ्या श्लोकामध्ये दिलेली आहे. कारण की मी कोण आहे हे न जाणता जेव्हा आपण व्यवहार करतो तेव्हा आपल्या मनामध्ये विकारांचं साम्राज्य असतं. कोणत्या कोणत्या विकारांचं साम्राज्य असतं याच्यामध्ये एक मोठी यादी दिलेली आहे.
सुरुवात करतात जेव्हा आपल्याला भगवान शंकराचार्य तेव्हा समजावून सांगतात की नमे द्वेष रागव. आपण एकेका विकाराचा विचार करू. आत्मषटकम या श्लोकामधल्या प्रत्येक श्लोकाचं एक वैशिष्ट्य आहे. या श्लोकाचं वैशिष्ट्य काय आहे की हा चर्चा करायला, गप्पा मारायला, दुसऱ्यांना सांगायला सगळ्यात सोपा श्लोक आहे. परंतु आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये हा समजून घेण्यासाठी आणि आपल्याला या पद्धतीने आचार्यांनी सांगितले त्या पद्धतीने वागण्यासाठी सगळ्यात कठीण श्लोक आहे. सांगायला सोपा पण आचरायला अवघड असा हा श्लोक आहे. 6 जे विकार सांगितलेले आहेत, द्वेष, राग, लोभ, मोह, मद आणि मात्सर्य, याच्यामध्ये आपण थोडंसं विभाजन करून घेऊ. सगळ्यात पहिला जो विकार आहे तो द्वेष आणि मत्सर या 2 विकारांचा आपण एकत्रितरित्या विचार करूया. भगवान शंकराचार्य म्हणतात की जो खरा मी आहे, जे खरं माझं चैतन्य स्वरूप आहे, त्याच्यामध्ये द्वेष नाही आणि मत्सर देखील नाही. द्वेष आणि मत्सर याला आपण एकत्रितरित्या का घेतलं? कारण की साधारण एकाच कॅटेगरीमध्ये येणारे हे 2 विकार आहेत. आपण आपल्यापुरती मांडणी करून घेऊ की मत्सर हा थोडासा सौम्य विकार आहे असं म्हणूया आणि द्वेष हा त्याची तीव्र छटा आहे असं म्हणूया. भगवान शंकराचार्य म्हणतात की जो खरा मी आहे त्याच्या ठिकाणी द्वेषही नाही आणि त्याच्या ठिकाणी मत्सरही नाही. गप्पा मारायला सोपं आहे पण प्रत्यक्ष आचरण करायला अतिशय अवघड. आणि भगवान शंकराचार्यांना हे का सांगावं लागलं? कारण की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं जे जीवन आहे, कोणतं जीवन? आपलं सगळ्या स्तरांवरचं जीवन, आपलं कौटुंबिक जीवन, व्यक्तिगत जीवन, सामाजिक जीवन, व्यावसायिक जीवन, धार्मिक जीवन, आध्यात्मिक जीवन. काय म्हटलं? व्यावसायिक, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक सगळ्या जीवनामध्ये जर खचून काय भरलेलं असेल तर तुलना, हेवे दावे, मत्सर, द्वेष, तिरस्कार, घृणा, एकमेकांना खाली ओढणं, एकमेकांचे पाय खेचणं, हा जो विकार आहे हा सूक्ष्म किंवा तीव्र पद्धतीने आपल्या अंतःकरणामध्ये खचून भरलेला आहे. आज आपण या विकारांचा जेव्हा अभ्यास करूया तेव्हा सुरुवातीला फक्त हे विकार कशा पद्धतीने आपल्या आतमध्ये निर्माण होतात, व्यक्त होतात त्याची काही उदाहरणं बघू. हे विकार आपल्याला कसा त्रास देतात त्याचा थोडासा विचार करू आणि नंतर या विकारांच्या निर्मूलनाचा देखील विचार करूया. नमे द्वेष आणि नमे मत्सर या 2 विकारांचा आपला विचार चालू आहे. द्वेष, मत्सर. सर्वसामान्यपणे आपल्याला मत्सर केव्हा वाटतो की एखादी गोष्ट मला हवी आहे, ती मला मिळाली नाही परंतु दुसऱ्याला मिळाली, तेव्हा आपल्याला त्याचा मत्सर वाटतो. साधी सोपी गोष्ट आहे व्यवहारातली. अगदी साधं उदाहरण आहे की प्रमोशन ऑफिसमध्ये 10 वर्ष मी घासली, मला प्रमोशन हवं आहे, मला मिळालं नाही आणि त्याला मिळालं म्हणून मला त्याचा मत्सर वाटतो. हे अगदी साधं उदाहरण आहे मत्सराचं. मनुष्याचं मन कसं विचित्र असतं थोडासा विचार करूया की इथपर्यंत एक वेळेस समजू शकतो की मला मिळालं नाही, त्याला मिळालं म्हणून मत्सर वाटला, हे एक वेळेस समजू शकतो. पण मला प्रमोशन मिळालं आणि त्यालाही मिळालं तरी मला मत्सर वाटतो की काय त्यांनी काही मेहनत केली नाही, सगळी मेहनत मी केली तरी त्याला मिळालं. मला प्रमोशन मिळालं नाही आणि त्यालाही मिळालं नाही तरी मला बरं वाटतं. काय म्हटलं? मला मिळालं नाही आणि त्यालाही मिळालं नाही तरी मला बरं वाटतं आणि मला मिळालं आणि त्याला मिळालं नाही तर मग आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे. असं मनुष्याचं अत्यंत विचित्र बरं असं आहे की हे नुसतं व्यवसायाशी संबंधित ही गोष्ट नाही. हे समजावून घेणं का आवश्यक आहे की व्यवसाय सोडून आपण आपल्या घरामध्ये येऊ. ज्या 4 माणसांच्या बरोबर आपण घरामध्ये राहतो, 2 सख्खे भाऊ, 2 सख्ख्या बहिणी, जावा जावा, नंदा भाऊजया, हरिओम. इथेच थांबते आता. घरातल्या सगळ्या नात्यांच्या मध्ये ह्या सूक्ष्म हेवे दावे मत्सर याच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला दिसतात. एक 12-13 वर्षांची मुलगी, छोटीशी मुलगी, आम्ही संस्कार वर्ग घ्यायचो पूर्वी. ती मुलगी माझ्याकडे आली आणि आम्ही गप्पा मारायचो लहान मुलांची.
ती मुलगी मला एक दिवस, लहान मुलांना असं काही पॉलिटिक्स माहिती नसतं की काय बोलावं काय बोलू नये याचे आडाखे नसतात. ती लहान मुलगी मला सांगत होती की म्हणे आमच्या घरी माझी जी बहीण आहे ना ती आमच्या आई वडिलांचं गोल्डन चाइल्ड आहे. तोपर्यंत मला माहिती नव्हतं. म्हटलं तर गोल्डन चाइल्ड म्हणजे काय प्रकार आहे. तिने सांगितलं की माझ्या बहिणीने जे काही केलं ते सगळं चांगलं. घरामध्ये जी काही सुबत्ता आहे, जे यश आहे, जी चांगली परिस्थिती आहे ती तिच्यामुळे आहे. ती जे करते ती प्रत्येक गोष्ट बरोबर आहे आणि घरामध्ये जे काही चुकतं, घरामध्ये जे काही संकट येतात, ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्यांची जबाबदार मी आहे. स्केपगोट मी आहे आणि ती गोल्डन चाइल्ड आहे. एकच आई वडील आहे, त्यांचीच दोन्ही मुलं आहेत, पण हा कमी, हा जास्त, हा श्रेष्ठ, हा कनिष्ठ, हा लाडका, हा लाडका नाही, अशा पद्धतीचे सूक्ष्म हेवे दावे सगळ्या घरांच्या मधून आपल्याला बघायला मिळतात. व्यवसाय झाला, कुटुंब झालं, परवडणाऱ्या गोष्टींकडून थोडं न परवडणाऱ्या गोष्टींकडे येऊ. काय होतं आपलं की घरामध्ये, व्यवसायामध्ये एवढे हेवे दावे असतात, त्यांच्यापासून सुटका हवी म्हणून आपण परमार्थाच्या मार्गात येतो. आणि परमार्थाच्या मार्गात आल्यावर काय होतं माहितीये का? तिकडचे जे मत्सर हेवे दावे असतात ना ते सगळेच्या सगळे घेऊन आपण या प्रांतामध्ये येतो. आणि मग इथे आल्यावर नवीन गोष्टी सगळ्या सुरू होतात आमच्या. एक वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. इथे एक अभ्यास वर्ग झाला होता. त्या अभ्यास वर्गामध्ये मी आणि आमच्या गुरु भगिनी निलिमाताई आमच्या दोघींची प्रवचनं ठेवली होती. इतकं माझं प्रवचन छान, एवढं मी छान बोलले, पण सगळ्यांनी कौतुक कोणाचं केलं? निलिमाताईंचं कौतुक केलं. या घटनेला किती दिवस झाले? 1 वर्ष झालं. पण तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये काय की कानामागून आली आणि 10 वर्षांपासून मी प्रवचनं करते. ही आत्ता प्रवचनं करायला लागली. त्यामुळे निलिमाताई दिसली तरी तिखट, तिचा व्हॉट्सअपमध्ये मेसेज आला तरी तिखट, तिचा फोटो बघितला तरी तिखट आणि तिचं प्रवचन ऐकलं तर असे तिखटाचे गोळे आम्ही भरतो आतमध्ये आणि एकीकडे काय चालू आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. असं जोपर्यंत आपल्या आतमध्ये हे मत्सर, हेवे, दावे, तुलना चालू आहेत, तोपर्यंत हे चिदानंद रूप आपल्याला प्राप्त होणं कधीही शक्य नाही. आपल्या शास्त्रकारांना याची जाणीव आहे, म्हणून जेव्हा उपनिषदांच्या सुरुवातीला त्यांनी मंत्र लिहिला, त्या मंत्रामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की मा विद्वेषा वहई. म्हणजे उपनिषदांचा अभ्यास करताना गुरु आणि शिष्य या दोघांच्यासाठी लिहिलेली ही प्रार्थना आहे की आमच्या दोघांच्या मध्ये द्वेष नसावा, मत्सर नसावा, अशा प्रकारची कुठलीही तुलना नसावी. नाजूक विषय आहे थोडा, पण हे प्रश्न लोकांनी प्रत्यक्षात विचारलेले आहेत, तेवढेच फक्त इथे उपस्थित करते. उपनिषदांचा, शांती मंत्रांचा जेव्हा साधक मंडळी अभ्यास करतात तेव्हा विचारतात की शिष्याच्या मनात गुरूंच्या बद्दल द्वेष किंवा मत्सर वाटणं साहजिक आहे, आम्ही समजू शकतो. पण गुरूंच्या मनात शिष्याच्या बद्दल मत्सर, हेवे दावे वाटणं शक्य आहे का? असा प्रश्न विचारलाय लोकांनी. भगवान शंकराचार्यांनी जेव्हा या उपनिषदाच्या शांती मंत्रांवरती भाष्य लिहिलं तेव्हा त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की विद्याग्रहण निमित्तम शिष्यस्य आचार्यस्य वा प्रमाद कृता अन्यायात. प्रमाद म्हणजे चूक होऊ शकते किंवा अन्याय होऊ शकतो. असं आहे की आपल्या गुरु परंपरेमध्ये निवृत्तीनाथांसारखे सद्गुरू आहेत की ज्यांच्यासाठी वैभवाची गोष्ट आहे, त्यांच्या शिष्याला जास्त मिळाली प्रसिद्धी. रामकृष्ण परमहंस यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की त्यांच्या शिष्याला जास्त मिळालं. बहुतांश जे अधिकृत सद्गुरू आहेत त्यांच्यापैकी कोणालाही असा मत्सर, हेवे दावे वाटत नाही. उलट त्यांच्यासाठी ती गौरवाची गोष्ट असते. परंतु भगवान शंकराचार्यांनी तेवढी एक मार्जिन ऑफ एरर ठेवलेली आहे की क्वचित एखादा कोणी असू शकतो की जिथे अनुभव अजून दृढ झालेला नाही, अपरिवर्तनीय, अपरोक्ष झालेला नाही, तिथे अशी मत्सराची लकेर उमटणं शक्य आहे. कोणत्याही अवस्थेत आपल्या आध्यात्मिक प्रवासाच्या अशा पद्धतीचा मत्सर, हेवा दावा मनात उमटणं शक्य आहे. म्हणून आपल्याला एक धोक्याची सूचना देऊन ठेवलेली आहे की मा विद्वेषा वहई. हे का समजावून घेणं आवश्यक आहे की जोपर्यंत मनामध्ये हा द्वेष आहे तोपर्यंत चिदानंद रूप तर फार लांब राहिलं, परंतु उपनिषद हातामध्ये घेऊन बसले तरी त्याचा अर्थ कळणार नाही. ती विद्या आपल्याला परोक्ष ज्ञान सुद्धा ग्रहण करता येणार नाही.
जोपर्यंत आपल्या मनामध्ये हा सगळा कचरा भरलेला आहे. मग त्या कचऱ्याचं सगळ्यात पहिलं रूप कुठलं आपण बघितलं की द्वेष नको, मत्सर नको. आता तुम्ही म्हणता हे सगळं ठीक आहे, आम्हाला कळलं, आम्हाला पटलं, पण तो घालवायचा कसा त्याचे आपण थोडेसे नंतर उपाय बघू. खरं तर या विकारांचं निर्मूलन कसं करायचं हा या स्तोत्राचा विषय नाही. हा प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्यांनी अभ्यासाने समजून घेण्याचा विषय आहे. पण आपण साधनाभिमुख पद्धतीने विचार करतोय, थोडासा विचार करूया याचा. नंतर आत्ता फक्त एवढाच विचार करू की हे द्वेष मत्सर निर्माण झाले, त्याच्याने कसा त्रास होतो, अभ्यास होणार नाही. अनेक लोकांची ही तक्रार असते, आम्ही पंचदशी घेऊन बसतो, विवेक चूडामणी घेतलं, पण कळतच नाही हो काय लिहिलंय ते. का कळत नाही त्याचं कारण हे आहे की मनामध्ये अजून कचरा भरलेला आहे. तो कचरा साफ होत नाही तोपर्यंत शास्त्राचं आकलनही होणार नाही, त्याचे बारकावे देखील कळणार नाही. नमे द्वेष रागव. नमे द्वेष झालं, मत्सर झालं. पुढचा विकार बघूया आपण, नमे रागव. आणि राग शब्दाचा अर्थ आहे आसक्ती. आसक्ती शब्दाचा अर्थ आहे अनावश्यक प्रेम आणि त्या प्रेमामुळे निर्माण झालेला अनावश्यक गुंता. काय म्हटलं? आसक्ती शब्दाचा अर्थ आहे अनावश्यक प्रेम आणि त्याच्यामुळे अनावश्यक गुंता. एखाद्या गोष्टीला जेव्हा आपण चिकटून बसतो, त्या गोष्टीवरती जेव्हा आपण आपल्या आनंदासाठी अवलंबून राहतो, त्याला म्हणतात की त्या गोष्टीमध्ये असलेली आपल्या मनाची आसक्ती. राग म्हणजे आसक्ती. कुठे कुठे आपली आसक्ती असते विचार करूया, आत्मपरीक्षण करूया. सगळ्यात मोठी आणि सगळ्यात पहिली आसक्ती असते आपली स्वदेहामध्ये, माझ्या देहामध्ये. आपल्या देहामध्ये आपली किती आसक्ती आहे याचं मोजमाप काय आहे? आपल्या घरामध्ये जेवढ्या शॅम्पूच्या, साबणाच्या, तेलाच्या बाटल्या आहेत तेवढी आपली आपल्या देहामध्ये आसक्ती जास्त आहे. जेवढे आपण आपल्या फोनमध्ये स्वतःचे फोटो जास्त काढले तेवढी आपली या देहामध्ये आसक्ती आहे. जुने अल्बम जेवढे जास्त तेवढी आसक्ती जास्त. फोटो हेच एक प्रकरण आहे, हे एक वेगळ्या स्वतंत्र चिंतनाचं प्रकरण आहे असं वाटतं मला हल्ली. काय होतं, 10-20 वर्षांपूर्वी मी योगासनं करीत असे आणि तेव्हा छान जमायची हो योगासनं. म्हणजे सर्वांगासनमध्ये असे पाय पूर्ण वरती जायचे, हलासनमध्ये खाली पूर्ण पाय टाकायचे. तेव्हा फोटो काढून ठेवले होते मी की हलासन करतानाची मी म्हणून. आता हलासन तर दूर राहिलं, साधं मांडी घालून तासभर बसता येत नाही. मग मी 10 वर्षांपूर्वीचे, 20 वर्षांपूर्वीचे फोटो काढते. काय सुंदर आसनं व्हायची नाही माझी तेव्हा. म्हणून फोटो बघत भूतकाळात बुड्या, भविष्यकाळात पुड्या, चिदानंद रूप कधीही शक्य नाही. स्वदेहामध्ये जोपर्यंत आसक्ती आहे तोपर्यंत ते चिदानंद रूप अनुभवाला येणं कधीही शक्य नाही. स्वदेहामध्ये आसक्ती, घटनेमध्ये आसक्ती, परिस्थितीमध्ये, वस्तूमध्ये. एक एक थोडक्यात विचार करूया. वस्तूमध्ये आसक्ती असते. बरं, घरामध्ये असलेल्या वस्तूंमध्ये आसक्ती समजू शकतो. मनुष्याचं असं आहे की देऊन टाकलेल्या वस्तूमध्ये सुद्धा आसक्ती असते. एवढी मरमर करून मी जाऊन साडी आणली होती, त्यांना लग्नामध्ये दिली. तासभर प्रवास करून हैदराबादमध्ये जाऊन साडी आणली, त्यांना लग्नामध्ये दिली. पुढच्या लग्नात गेले तर दुसऱ्याच कोणीतरी ती साडी नेसलेली होती. देऊन टाकलेल्या वस्तूमध्ये आसक्ती, घटनेमध्ये आसक्ती. एकेकाळी आत्ताच ओळख करून दिली. एकेकाळी मी इंजिनियर होते. खूप मोठ्या कंपनीमध्ये काम करीत असे. माझं पद तसं छोटंसं होतं, पण मी लोकांना सहसा सांगत नाही. मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर मी होते असं सांगते मी. बरं, तिथे एक 10-12 वर्ष नोकरी केली. जे काय प्रोजेक्टवर काम केलं, जे काय थोडंफार तिथे यश, कौतुक मिळालं असेल, तो सगळं आता भूतकाळ झालेला आहे. त्या कंपनीमधून जेव्हा मी स्वेच्छा निवृत्ती घेतली असं मी लोकांना सांगते. का? कारण की कंपनीमध्ये जेव्हा नोकरी करत होते तेव्हा माझं खूप कौतुक व्हायचं. किती मोठ्या कंपनीत तू नोकरी करते, किती मोठ्या कंपनीत नोकरी. नोकरी सुटली आणि कौतुक सुटलं. आता कोणी भाव देत नाही मला. मग आता मी काय म्हणते की मी निवृत्त इंजिनियर आहे, स्वेच्छा निवृत्ती घेतलेली इंजिनियर आहे. प्रमोशन मिळत असताना सुद्धा मी निवृत्ती घेतली. तुम्हाला काय वाटलं? आता 12 वर्षांपूर्वी जी मी नोकरी करत होते, ते ज्या लोकांच्या बरोबर नोकरी करत होते ते लोक विसरून गेले.
ज्या प्रोजेक्टवर काम करत होते ते प्रोजेक्ट सगळं आउटडेटेड झालं, कोणाला काही लक्षात नाही, परंतु मी ते अजून धरून ठेवलं की मी केलेली नोकरी, माझं योगदान आणि ते किती महत्वाचं होतं, त्याला मी अजून चिकटून बसलेली आहे. चिदानंद रूप. जोरदार इकडे निर्वाण षटकमचा अभ्यास चालू आहे, नोट्स चालू आहे, प्रवचन चालू आहेत, पण डोक्यामध्ये माझी ओळख काय, आयडेंटिटी काय अजून, की मी निवृत्त इंजिनियर आहे. परिस्थितीला चिकटून बसतो आपण. मुलगा माझा घरी अभ्यास करताना, आता एप्रिल मे महिना जरा महाशिवरात्र झाली नाही की हाय हाय किती हैराण, भयंकर गरमी होते, पंखे लावा, एसी लावा, कूलर लावा, सगळं सुरू होतं. त्याला एक असं उन्हाळा सुरू झाला आणि एसी कूलरची चर्चा सुरू झाली की प्रत्येक वेळेस मी बजावून सांगते की तुम्हाला माहिती आहे आमच्या काळात काय होतं. आमच्या काळामध्ये हे असे एसी पंखे नव्हते, आम्ही कसा अभ्यास केला तुम्हाला काही कल्पना आहे का? आमच्या काळात उन्हाळ्यामध्ये जिन्यामध्ये जाऊन आम्ही अभ्यास करायचो, घरात पाहुणे होते, एवढा आवाज होता, एवढ्या गरीब हलाखीच्या संघर्षाच्या परिस्थितीत आम्ही दिवस काढलेले आहेत आणि असा आम्ही अभ्यास केला. आज तुम्हाला सगळ्या काही फॅसिलिटीज उपलब्ध आहेत तरी तुम्ही गुणगुण करता. आता तो आमचा काळ, आमचा काळ, आमचा काळ ऐकून ते नवीन पिढीचे लोक कंटाळून गेले, कान किटले, म्हणतात आई बस झालं तुझं, किती वेळा रामायण, किती दिवस आम्ही तुमच्या काळाच्या गोष्टी ऐकायच्या. त्या परिस्थितीला अजून मी चिकटून बसलेली आहे. स्वदेह आहे, घटना आहे, वस्तू आहे, परिस्थिती आहे आणि दुसरं कोणीतरी माणूस आहे. तो माणूस आहे त्याच्यावरती म्हणून अघोरी प्रेम. काय म्हणूया? अघोरी प्रेम. अघोरी प्रेम करण्याची एक आपली सवय असते की तो कुठेही गेला तरी बाबा पोचलास का, फोन करा, मेसेज करा, त्यांनी फोन केला नाही की चिंतित व्हा, अस्वस्थ व्हा. आमच्या परिचयामध्ये एक भगिनी आहे आमच्या ओळखीची, तिचा मुलगा 12वी नंतर बाहेर शिकायला गेला. 12वीत शिकायला गेल्याच्या नंतर हॉस्टेलवरती राहतो, लाडाकोडात वाढलेला मुलगा, पहिल्यांदाच आहे तिथे जाऊन राहतोय. ही जी भगिनी होती, सुरुवातीला ठीक आहे, महिनाभर काळजी वाटते, फोन केला, त्याच्यानंतर 6 महिने झाले, 8 महिने झाले, रोज दुपारी 2 वाजता फोन करून अरे तुझं जेवण झालं का, जेवायला आज काय होतं, त्याचा मेन्यू विचारायचा हॉस्टेलमधला. असं 8 महिने चालला कार्यक्रम. बरं, नुसतं ऐकून नाही घ्यायचं, त्याच्यावरती टीका टिप्पणी की तुझ्या हॉस्टेलमध्ये जे काय अन्न आहे ते अशी कशी 3 दिवस बटाट्याची भाजी देतात, आम्ही एवढे पैसे देतो तरी तुला असं जेवण देतात हे लोक. हे का आपण समजावून घेणं आवश्यक आहे की कुठे कुठे आपलं मन गुंतलेलं आहे. त्या मुलाने आपल्या आईला समजावून सांगितलं की आई, हे हॉस्टेल आहे, हॉस्टेलमध्ये जसं जेवण मिळतं तसं मी जेवतो, तू आता तुझ्या घरी शांतपणे जेव आणि आरामात राहा. अशी ही जी आपली अघोरी प्रेम, अघोरी काळजी, ही ज्या ज्या गोष्टींमधून उत्पन्न होते, ते व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती याच्यामध्ये जोपर्यंत आपण अडकलेले आहोत, बांधलेलो आहोत, तोपर्यंत जे आपलं खरं स्वरूप आहे ते जाणून घेणं आपल्याला कधीही शक्य नाही. भगवान शंकराचार्यांनी जेव्हा वेगवेगळ्या श्रुतींचं भाष्य केलं तेव्हा एक सुंदर 2 शब्द इथे लिहून ठेवलेले आहेत की विषयांची जोपर्यंत, या बाह्य विषयांच्या बद्दल आपल्या मनात जोपर्यंत राग आणि द्वेष असतात, भगवान शंकराचार्य म्हणतात की बाह्य विषय रागादी दोष कलुषितम अप्रसन्नम अशुद्धम. 2 परिणाम सांगितले आहेत. मला काहीतरी हवं, मला काहीतरी नको, मला काहीतरी आवडतं, मला काहीतरी आवडत नाही. खूप प्रेम आहे, खूप तिरस्कार आहे, हे राग आणि द्वेष जोपर्यंत मनात आहेत तोपर्यंत आपल्या चित्ताची अवस्था 2 प्रकारची असते. एकतर ते अप्रसन्न असतं आणि दुसरं ते अशुद्ध असतं. अप्रसन्न चित्त असतं आणि अशा अप्रसन्न अशुद्ध चित्तामध्ये काय समस्या आहे की त्याच्यामध्ये आपलं जे आत्मतत्व आहे ते सन्निहितम, अतिशय जवळ असूनही त्याचं दर्शन होणं, त्याचा अनुभव येणं कधीही शक्य नाही. आत्मा नावाचं तत्व जे माझं स्वरूप आहे, आचार्य 2 दृष्टांत देतात. समोर एक आरसा आहे, पण आरसा अत्यंत मलिन आहे. मी चेहऱ्याला कितीही फेअर अँड लवली लावलं तरी आरसा मलिन असेल तर एक तर चेहरा दिसणारच नाही, किंवा दिसला तर चेहरा मलिन दिसेल. दुसरं उदाहरण ते देतात पाण्याचं, की पाण्यामध्ये जर तरंग असतील किंवा पाणी अशुद्ध असेल तर त्या पाण्यामध्ये आतमध्ये असलेली अंगठी दिसणार नाही किंवा स्वतःचं प्रतिबिंब दिसणार नाही.
त्यामुळे आधी आपल्या मनाला स्वच्छ करा. हे सगळे विकार आपल्यामध्ये आहेत हे जाणून घ्या, हे ओळखा, याचं प्रयत्नपूर्वक निर्मूलन करा. तिसरा आहे सांगितलेला नमे लोभ. कोणते कोणते विकार झाले आपले आतापर्यंत? द्वेष, मत्सर, राग. आता अजून एक चौथा विकार सांगितलेला आहे लोभ. नमे लोभ. लालचीपणा, हव्यास, हावरटपणा, तृष्णा, सारखं हवं, अजून हवं, भरपूर हवं, पुष्कळ हवं, फुकट हवं. हवं 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 असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत मनुष्याच्या मनात लोभ असतो. तुम्ही म्हणाल, अहो आम्ही मागच्या 8-10 वर्षांपासून इथे आता परमार्थाला लागलोय, वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास करतो, आम्ही काही असे लोभी नाही, आमच्या मनात काही अशी हाव नाहीये. आणि खरं आहे की जे व्यावहारिक दृष्टीने प्रापंचिक लोकांचे जे लोभ असतात तेवढा लोभ कदाचित नसेल आपल्यामध्ये, पण लोभाच्या देखील किती वेगवेगळ्या छटा आहेत. मंदिरांमध्ये, हैदराबादमध्ये काय किंवा कुठेही काय, वेगवेगळ्या ठिकाणी आता रामनवमी येणार आहे, रामनवमीचा उत्सव 9 दिवसांचे नवरात्र होतात, वेगवेगळे सप्ताह होतात. त्या सप्ताहांमध्ये पहिले 6 दिवस काय असतं की प्रवचन, कीर्तन, पारायण, प्रबोधन चालू असतं आणि 7व्या दिवशी असतो, 7व्या दिवशी काय असतो? पहिले 6 दिवस जेमतेम 5, 10, 20 लोक असतात तिथे आणि मग महाप्रसादाच्या दिवशी किती येतात? भंडारा असेल त्या दिवशी 500 लोक. काय चालू आहे? लोभाची अभिव्यक्ती. बरं ते भंडाऱ्याला किंवा कुठेही आपण आजकाल लग्नामध्ये जातो, बुफेमध्ये जातो, ते बुफेमध्ये पदार्थ ठेवलेले असतात. हैदराबादमध्ये आमच्या कमीत कमी या खोली, एवढी खोली जर असेल तर या खोलीच्या 3ही बाजू भरून जोपर्यंत बुफे नसेल तोपर्यंत ते जेवण मानतच राहील. कमीत कमी 5 गोड पाहिजे, 5 भाज्या इत्यादी इत्यादी. लोक जेव्हा बुफेमध्ये उभे राहतात किंवा महाप्रसादामध्ये तेव्हा ज्या पद्धतीने स्वतःचं ताट भरून घेतात ते एकदा पॅटर्न आपण फक्त ऑब्झर्व करावं की कशा पद्धतीने आपलं ताट भरून घेतात. एवढी भूक असेल तर अवश्य घ्यावं आणि तेवढं अन्न संपवावं. पण आपलं काय असतं की भूक असते एवढी आणि फुकट मिळतं म्हणून आपण अन्न घेतो. लोभाच्या अभिव्यक्ती. बरं नुसतं अन्नाच्या बाबतीत नाही, एखादं काम असतं संस्थेमध्ये जाऊन जेव्हा आपण एकत्र काम करतो, एखादी व्यक्ती काम करते आणि मी समोर आहे, मी पुढे पुढे करते म्हणून मला त्याचं श्रेय मिळतं. जेव्हा दुसऱ्या व्यक्तीचं श्रेय आपण घेतो तेव्हा ती काय आहे? लोभाची अभिव्यक्ती. ऑफिसमध्ये आजकाल बऱ्याच ठिकाणी हे आपण बघायला मिळतो की ऑफिसमध्ये फ्रीबीज म्हणजे असे स्टेशनरी ठेवलेली असते, पेन, पेन्सिल, केळ, खाण्यापिण्याच्या वस्तू, चहा, कॉफी ठेवलेली असते. ऑफिसमधून निघताना पर हेड प्रत्येकासाठी 1 फळ ठेवलेलं असतं. पण घरी येताना लोक 3-3 फळं खिशामध्ये घालून आणतात. मंदिरामधून निघताना 5-5 लाडू पर्समध्ये कोंबून मग घरी जातात. आमच्या घरच्यांना पण प्रसाद हवाय. मग घरचे आले का तिथे? नाही, पण प्रसाद त्यांना हवा. ही जी सगळी आहे ही लोभाची अभिव्यक्ती आहे. सोशल मीडियावरती आता नवीन आले, व्हॉट्सअपवरती किती स्माइली मिळाले, किती थँक्यू मिळाले, किती थम्सअप मिळाले, किती लोकांनी माझी पोस्ट बघितली, किती लोकांनी माझं प्रवचन बघितलं, त्याच्यावरती काय कमेंट्स आल्या. बरं ते वाढवावं म्हणून आटापिटा. या सगळ्या परमार्थातल्या, धार्मिक क्षेत्रातल्या खेदाची गोष्ट आहे. खेदाची गोष्ट आहे की जो लोभ आपला प्रपंचामध्ये काम करतो तोच या धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करतो. आणि असा लोभ जोपर्यंत माझ्या आतपर्यंत आहे तोपर्यंत चिदानंद रूप मी आहे हे जाणणं कधीही शक्य नाही. लोभ. पुढे सांगतात आचार्य, नमे मोहौ. मोह नाही. मोह शब्दाचे परत वेगवेगळे अर्थ आहेत, वेगवेगळ्या छटा आहेत. एक साधं मोहाचा अर्थ आहे आकर्षण. आकर्षण. सीतेला आकर्षण वाटलं होतं सुवर्णमृगाचं, विश्वामित्रांना आकर्षण वाटलं होतं अप्सरेचं. त्या जुन्या काळातल्या झाल्या अभिव्यक्ती. आम्हाला देखील आकर्षण वाटतं. कुठे वाटतं आकर्षण? सगळ्यात जास्त आकर्षण कुठे वाटतं? दुकानात गेल्यावर. दुकानात हल्ली जायची गरज नाही, नुसतं फोनवरती जरी बघितलं बाय 1 गेट 1 फ्री की लगेच हे मोह जो आहे, काहीतरी विकत घ्यावं असं वाटणं, हे प्राथमिक स्तराचं आकर्षण आहे.
परंतु त्याच्या वरती जेव्हा आपण जातो तेव्हा मोह शब्दाचा खरा अर्थ आहे अज्ञान किंवा भ्रांती. भगवान शंकराचार्य म्हणतात की या सगळ्या भूतांचा जन्म हा मुळात मोहातूनच झालेला आहे. सगळ्यांची उत्पत्ती ही मोहामधून झालेली आहे. मोहवशानी एव सर्व भूतानी जायमानानी जायंते. आपली उत्पत्तीच मोहामधून झालेली आहे आणि मोह शब्दाचा अर्थ इथे आहे अज्ञान. मला मी कोण आहे हे ठाऊक नाही. मला मी कोण आहे हे ठाऊक नाही आणि याचा परिणाम म्हणून हे जे अज्ञान आहे हे वेगवेगळ्या पद्धतीने माझ्या जीवनामध्ये व्यक्त होतं. जिथे सुख नाही तिथे सुख आहे असं मला वाटतं. जिथे कर्तृत्व नाही माझं तिथे माझं कर्तृत्व आहे असं मला वाटतं. जे टिकणारं नाही ते जणू काही शाश्वत आहे असं मला वाटतं आणि या सगळ्यांच्या मागे माझी धावपळ चालू असते. या मोहामुळे मनुष्य अनिश होतो, म्हणजे परतंत्र होतो, पराधीन होतो असं आपलं शास्त्र आपल्याला सांगतं. ज्या गोष्टीमुळे ज्या वस्तूमुळे आपण मोहित झालो आहे त्याच्यामुळे आपण पराधीन होतो. कारण की ती वस्तू ती व्यक्ती जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मला चैन नाही, जीवाला चैन नाही. ही जी आहे ही मोहाची अभिव्यक्ती आहे. आणि आता सगळ्यात शेवटचा जो आहे विकार तो म्हणजे मद, अहंकार, अभिमान, ताठा, गर्व, उन्मत्तपणा. माज मराठीत एक शब्द आहे, माज, कैफ किंवा धुंदीमध्ये असतो मनुष्य. आणि हा जो मद आहे हा देखील आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतो. मनुष्याचा एक स्वभाव आहे की त्याला तो स्वतःवरतीच खूप प्रेम करतो. काही चुकीचं नाही, उपनिषदांनी सांगून ठेवलंय की आधी आत्मनस्तु कामाय, आधी मला मी प्रिय आहे आणि माझ्यासाठी म्हणून मग सगळी दुनिया प्रिय आहे. पण मी प्रिय आहे इथपर्यंत ठीक आहे, पण त्याची व्यक्ती जी आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये होते ती अत्यंत विकृत पद्धतीने होते की आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते माझं जे काही आहे ते सगळं बरोबर, माय वे हायवे, आणि तुमचं जे काही आहे ते सगळं चूक, मी कशी श्रेष्ठ. बरं असं आहे की आपण थोडेसे परमार्थाला लागलो की आपल्याला तेवढं समजूतदारपणा असतो. आपण काही शब्दांनी बोलून नाही दाखवत प्रत्येक वेळेस. शब्दांनी तुम्ही बोलून नाही दाखवलं तरी मनामध्ये खतखत असते. आणि मनामध्ये जी खतखत की मी केवढं घर स्वच्छ ठेवते, हे बघा आले पाहुणे आणि यांनी सगळं घर माझं खराब करून टाकलं. खतखत ही जोपर्यंत मनामध्ये आहे तोपर्यंत चिदानंद रूप हा हे आपल्याला कधीही साध्य होणं शक्य नाही. ग्रीक पुराणांच्या मध्ये एक कथा आहे, पौराणिक कथा आहे. आणि पौराणिक कथांच्या बाबतीत एक नेहमी नियम आपण बघितलेला आहे, मंथुनी नवनीता तैसे घे अनंत. त्यामुळे त्या कथांची काही सत्यता तपासून बघायची नाही. ग्रीक कथांच्या मध्ये एक मनुष्य आहे, त्या मनुष्याचं नाव, त्या पात्राचं नाव होतं नार्सिसस नावाचा एक मनुष्य, एक छोटं बाळ होतं. त्या ग्रीक पुराणांच्या मधला जो कोणी नदीचा राजा आहे तो आणि एक अप्सरा यांच्या पोटी हा नार्सिसस नावाचा मुलगा जन्माला आला. जन्माला आला तेव्हा तो अत्यंत देखणा आणि अत्यंत आकर्षक होता. सगळे आता एखादं असं छोटंसं लहान गोंडस मूल दिसलं की सगळेजण आकर्षित होतात, आपल्याकडे घ्यायचं, त्याचे लाड करायचे, कौतुक करायचे. पण जन्मल्यापासूनच हा मुलगा दुसऱ्यांच्या बाबतीत अत्यंत हिडीस पिडीस करणारा, दुसऱ्यांकडे न जाणारा असा त्याचा स्वभाव होता. जसा जसा मोठा झाला तो त्याचा स्वभाव वाढत गेला. लोक याच्याकडे कौतुकाने यायचे, लोक याच्याकडे प्रेमाने यायचे आणि ह्याचा सगळा जो एक माज असा होता की मला कोणी नको, माझ्या जवळ कोणी येऊ नका. हा नार्सिससच्या बाबतीत एक कथा सांगितली जाते की तो एकदा पाणी प्यायला गेला. तरुण होता, 20-25 वर्षाचा. अनेक लोकांना त्यांनी धुडकावून लावलं होतं अशा पद्धतीने. एक दिवस पाणी प्यायला गेला, स्वच्छ पाण्याचं सरोवर होतं. त्या स्वच्छ पाण्याच्या सरोवरामध्ये खाली वाकून पाणी प्यायला त्यांनी सुरुवात केली आणि स्वतःचं प्रतिबिंब आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी बघितलं. आणि ते प्रतिबिंब बघितल्याबरोबर त्याला इतकं ते आवडलं की तो त्या प्रतिबिंबाच्या प्रेमात पडला की आता मला ही व्यक्ती हवी आणि मला या व्यक्तीवरती प्रेम करायचंय. मग त्याला आजूबाजूच्यांनी समजावून सांगितलं की अरे बाबा ते तुझंच प्रतिबिंब आहे, ते तुला मिळणं शक्य नाही कारण की तेच तू आहे. पण तो म्हणाला की मी त्याच्याच प्रेमात पडलो आणि आता मला तोच हवा. ती पौराणिक कथा आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ती प्रतिबिंबातली व्यक्ती मला मिळत नाही म्हणून खाणं सोडलं, पिणं सोडलं, झोप सोडली आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला.
असं स्वतःवरती आत्यंतिक प्रेम करणारा हा नार्सिसस, त्याच्यावरून इंग्लिशमध्ये शब्द निघालाय नार्सिसिस्टिक ॲटिट्यूड म्हणून, की फक्त स्वतःवरती प्रेम करणे. आणि हा जो आहे त्या मद शब्दाची एक अभिव्यक्ती आहे. प्रत्येक जण स्वतःच्या रूपावरती आणि सौंदर्यावरती प्रेम करतो असं नाही. कोणी आपल्या धनावर करतं, कोणी बुद्धीवर करतं, कोणी एखाद्या कौशल्यावर करतं, कोणी काम करण्याच्या पद्धतीवर करतं. आणि असं जोपर्यंत हे प्रेम आपल्या मनामध्ये आहे तोपर्यंत चिदानंद रूपाची प्राप्ती होणं कधीही शक्य नाही. आणि म्हणून हे एवढे सगळे विकार, केवढा कचरा आपण आपल्या आतमध्ये धरून ठेवला, याचा थोडासा आधी आपण एक, काका म्हणतात तसं रिअलिस्टिक विचार करू, वास्तववादी विचार. आपण कशाचा अभ्यास करायला बसलोय? ज्या तत्वाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ज्या तत्वाचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, ते निर्मलम, निष्कलम, शांतम असं तत्व आहे. तिथे कुठलाही मळ नाही. आणि त्याच्या अनुभवाच्या जवळपास जरी आपल्याला जायचं असेल तरी हे सगळे विकार अगदी एका दिवसात निर्मूलन जरी नाही झाले तरी ते हळूहळू क्षीण होणं आवश्यक आहे. मग आता क्षीण कसे करायचे? एक 2-4-5 आपण त्याच्यासाठी युक्त्या बघू. एक सगळ्यात पहिलं आहे, असा एक युक्ती एका विकारासाठी असं नाही, हे सगळे विकार हे एकमेकांशी आतून मिळालेले आहेत. त्यामुळे कुठलीही युक्ती वापरा, त्याच्याने सगळे विकार हळूहळू कमी होतील. एक सगळ्यात पहिला म्हणजे कर्माचा सिद्धांत आपण आपल्या जीवनात समजावून घ्यावा, की ज्याला आयुष्यात जे मिळालेलं आहे, कर्मप्रधान विश्व करी राखा, जो जस करई तसं फलचा. कधी काळी त्यांनी सुंदर दोहा आहे की बोए बीज तो अमुआ कहाँ से खाए. अमुआ म्हणजे तू बाभळीचं बीज रोप, म्हणजे बाभळीचं झाड तू लावून ठेवलेलं आहे, आता तुला आंबे कसे मिळतील? आज मला माझ्या जीवनात जे मिळालेलं आहे ते माझ्याच पूर्वकर्मांचं फळ आहे. दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या जीवनात ते मिळालं जे त्याच्या पूर्वकर्मांचं फळ आहे. ही तुलना जोपर्यंत आपण थांबवणार नाही तोपर्यंत विकार कमी होणार नाहीत, तोपर्यंत अभिमान कमी होणार नाही, तोपर्यंत क्रोध, मत्सर यातलं काहीही कमी होणार नाही. त्यामुळे सगळ्यात पहिलं सोल्युशन, सगळ्यात पहिली त्याच्यावरची एक युक्ती आहे की कर्माचा सिद्धांत. त्याच्यासाठी भगवद्गीतेचा दुसरा, तिसरा, चौथा, 5वा अध्याय व्यवस्थित समजावून घ्यावा. बघा, आचार्यांनी हे काही या स्तोत्रामध्ये लिहिलेलं नाहीये, पण आपल्याला जर या विकारांचे निर्मूलन करायचं असेल तर आपल्याला कर्माचा सिद्धांत समजावून घेणं आवश्यक आहे. कर्माचा सिद्धांत समजावून घ्या, पहिला भाग. दुसरा भाग, दुसरी युक्ती जी व्यक्तिगत स्तरावरती मला त्याचा खूप उपयोग झाला होता. थोडासा क्रांतिकारी विचार आहे आपल्या शास्त्रामध्ये मांडलेला, की ज्या ज्या व्यक्ती, वस्तू, घटनेमुळे आपल्या मनामध्ये विकार उत्पन्न होतात ते अस्तित्वातच नाही असा विचार करायचा. आदावंतेच यन्नास्ती वर्तमानेपि तत्तथा. म्हणजे निलिमा आणि निलिमाचं प्रवचन अस्तित्वातच नाही असा जर विचार केला तर मग त्याच्यामुळे जी जळजळ होते मनामध्ये, ती जळजळ आपली कमी व्हायला मदत होते. शास्त्राने सांगितलंय जे आधी नाही आणि जे नंतर नाही ते मधल्या काळात सुद्धा नाहीच असं गृहीत धरा, हे समजावून घ्या. आपल्या शास्त्राचा सिद्धांत आहे. ज्या साडीमुळे त्रास होतो, ज्या व्यक्तीमुळे त्रास होतो, ज्या घटनेमुळे त्रास होतो किंवा हे विकार निर्माण होतात ते अस्तित्वातच नाही असा विचार जर आपण एखादा मिनिट करू शकलो तर त्या विकारांची इंटेन्सिटी, त्या विकारांचं प्राबल्य थोडं तरी आपल्या मनामध्ये कमी होण्यासाठी मदत होते. या वेगवेगळ्या युक्त्या आहेत, आपल्या शास्त्रकारांनी सांगून ठेवलेल्या आहेत. नामात रंगुनिया, गोंदवलेकर महाराजांनी एक युक्ती सांगून ठेवलेली आहे. अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने, आणि हाची सुबोध गुरूंचा मारावा तो समूळ नामाने. सोपा उपाय आहे. फार मोठ्या शास्त्राचा अभ्यास करायला वेळ नसेल तर नामस्मरण करा आणि हा विकारांचा आवेग कमी करा. ईश्वराशी शरणागत रहा. अजून एक विचार आहे की ईश्वराने जे नियोजन केलेलं आहे ज्याच्यासाठी, एक फार छान वाक्य आहे इंग्लिशमध्ये की नोबडी रीचेस वेअर ही हॅज रीच्ड अनलेस ही हॅज व्हॉट इट टेक्स. आज प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनात तेच मिळालं आहे ज्याच्यासाठी त्यांनी मेहनत केली आहे, आणि जे सद्गुण त्याच्या अंगामध्ये आहेत तेवढंच त्याला ईश्वर योग्य वेळेला त्या त्या वाट्याला आणून देतो. हा विचार जर आपण केला तर अहंकार कमी होईल, अभिमान कमी होईल.
मत्सर हेवे दावे तुलना सगळंच कमी होईल. त्यामुळे जेव्हा जे मिळायचं आहे ते ईश्वरी योजनेने मिळत राहील, जेव्हा जे मिळायचं नाही ते मिळणार नाही. अजून अशा आपण नुसत्या युक्त्यांचा विचार करायचा ठरवला, किंबहुना या श्लोकांचा अभ्यास करत असताना मला असं वाटलं की हे जे 6 विकार आहेत त्यातल्या प्रत्येक एका विकारावरती एक सत्र आपण ठेवायला हवं, एवढी मोठी या विकारांची व्याप्ती आहे, एवढं या विकारांनी आपल्याला व्यापून टाकलेलं आहे. त्यामुळे अशा बरेच युक्त्या आहेत, त्याचा आपण विचार करू शकतो. पहिली जी लाईन आहे, पहिली जी ओळ आहे त्याच्यामध्ये 6 विकारांचा विचार झाला आणि जी दुसरी ओळ आहे स्तोत्रातली त्याच्यामध्ये अजून न परवडणाऱ्या गोष्टी आहेत. न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः. जो खरा मी आहे, जो चिदानंद रूप मी आहे, त्याचे ठिकाणी हे जे 4 पुरुषार्थ आहेत, पुरुषार्थ शब्दाचा अर्थ आहे की पुरुषांनी प्राप्त करायचा तो पुरुषार्थ. आपण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांची प्राप्ती करावी अशी शास्त्राची आपल्याला आज्ञा आहे, सूचना आहे, आपल्या संस्कृतीची आहे. मग आता न धर्मो फार घोटाळ्यात टाकणारं वाक्य आहे. न धर्मो म्हणजे आता आम्ही शिवगडला गेलो होतो, तिथे आत्मषटक शिकलो आणि तिथे म्हटलंय की न धर्मो, त्यामुळे आता धर्म पालन करायची गरज नाही, असा याचा अर्थ घ्यायचा का? असा याचा अर्थ नाही. न धर्मो मध्ये आधी धर्म शब्द काय, त्याची व्याप्ती काय आणि धर्म पालन नेमकं कसं करायचं हे समजावून घेणं स्पिरिट आवश्यक आहे. धर्म शब्दाचा एक अर्थ आहे, साधा सोप्या शब्दामध्ये बघू की कर्तव्य. व्यक्तीचं स्वतःच्या प्रती, कुटुंब, समाज, देश, राष्ट्र या सगळ्यांच्या प्रती असलेलं कर्तव्य म्हणजे धर्म. ही धर्माची एक व्याख्या आहे. आपली समाजाची व्यवस्था सुव्यवस्थित, नियंत्रित, सुरळीत चालावी म्हणून जे काही कायदे कानून केलेले आहेत ती धर्माची दुसरी व्याख्या आहे. न्याय नीती ही धर्माची तिसरी व्याख्या आहे. आणि चौथं म्हणजे आपल्याला शास्त्रामध्ये जे काही विधिविधान सांगितले आहे, तीर्थयात्रा, व्रत, जप, सत्संग, श्रवण, कीर्तन, प्रवचन, पारायण, हे सगळे विधी ही धर्माची चौथी परिभाषा आहे. न धर्मो असं जेव्हा आपल्याला भगवान शंकराचार्य सांगतात तेव्हा त्याच्यामध्ये धर्माचं पालन सोडून द्या असा इथे संदेश नाही. पण धर्माचं पालन करताना जो एक अभिमान आपण आपल्या मनामध्ये ठेवलेला आहे, कित्येक लोकांच्या मनामध्ये हे अभिमान असतात. खूप मी धर्माचं खूप पालन करते, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आमच्याकडे आम्ही कोणीही एकही घास खात नाही. तुम्हाला काय वाटलं? आता देवाला नैवेद्य तुम्ही दाखवता, याच्यामध्ये देवावर काय तुम्ही उपकार करता का तुम्ही तुमच्या कर्तव्याचं पालन करता? नाही. पण आम्ही देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवत नाही. मग असा धर्म पाळणारा मी 25 वर्ष झाले अजून एकादशी माझी मोडली नाही. एकादशी न मोडणारी मी, सगळे व्रत वैकल्य व्यवस्थित करणारी मी, असा मी धार्मिक हा जो अहंकार आहे तो देखील आपल्या चिदानंद रूपाच्या आड येतो. एक परमपूज्य डॉक्टर काकांचं फार सुंदर वाक्य आहे, फार मार्मिक वाक्य आहे. सद्गुरू म्हणतात की मी ब्रह्म आहे एवढा सुद्धा सूक्ष्म अहंकार जिथे खपत नाही, तिथे मी धार्मिक, मी न्यायी, मी नीतिवान आणि मी सगळ्यांचं पालन करणारा हे किती दिवस आपण धरून ठेवणार? आपल्या परमार्थामध्ये 2 सत्ता सांगितल्या आहेत, एक आहे व्यावहारिक सत्ता, एक आहे पारमार्थिक सत्ता. मग व्यावहारिक सत्तेमध्ये सगळ्या धर्म, न्याय, नीती, सगळ्या गोष्टींचं, सगळ्या विधींचं व्यवस्थित पालन करा, शक्य तेवढा काटेकोरपणे पालन करा. परंतु हे सगळं पालन करत असताना याच्या माध्यमातून केवळ चित्तशुद्धी होणार आहे, त्या चित्तशुद्धीच्या माध्यमातून मला माझ्या चिदानंद रूपाचा अनुभव येणार आहे, ही जाणीव मनामध्ये असणं आवश्यक आहे. मी धार्मिक असा जर अहंकार आपल्या मनामध्ये असेल किंवा मी धार्मिक हा दंभ असेल मनामध्ये, केवळ लोकांना दाखवण्यासाठी आपण धर्माचं पालन करत असू, तर मग ते चिदानंद रूप प्राप्त होणं कधीही शक्य नाही. न धर्मो न चार्थो. अर्थ, अर्थ शब्दाचा अर्थ काय आहे इथे? अर्थ शब्दाचा अर्थ आहे संपत्ती, धन, सगळ्या प्रकारचं धन. परवडणाऱ्यापासून न परवडण्याकडे आपल्याला घेऊन जातात. आता भगवान शंकराचार्य म्हणतात की जे माझं खरं स्वरूप आहे त्याला संपत्तीची आणि धनाची अपेक्षा नाही, म्हणजे संपत्ती आणि धन नसलं तरी चालेल.
चालेल का खरंच? हैदराबादला आम्ही ज्या घरामध्ये राहतो, ते घर कॉलनीमध्ये आहे एका. त्याच्यासाठी एका गल्लीतून जावं लागतं. त्या गल्लीमध्ये प्रवेश करण्याच्या आधी एक मोठा रस्ता आहे. त्या मोठ्या रस्त्यावरती बरीच मोठी-मोठी दुकानं लावलेली. त्याच्यामध्ये एक मोठं प्रसिद्ध हैदराबादचं आमच्या सोनाराचं दुकान आहे, सूरजभान ज्वेलर्स म्हणून. त्यामुळे घरामध्ये जाताना आणि घरामधून बाहेर पडताना रोज मला ते काय दिसतं? सूरजभान ज्वेलर्स. सोनं, चांदी आणि त्या दुकानाकडे बघून तिळी-तिळी जीव तुटतो हो माझा. म्हणजे 2020-21 मध्येच हे सगळं घेऊन ठेवायला पाहिजे होतं, तेव्हा घेतलं नाही, आता घ्यायची परिस्थिती नाही. असं रोज तिळी-तिळी जीव तुटतो आणि घरी येऊन मग काय चालू आहे? चिदानंद रूप समलोष्टाश्म कांचनहा वगैरे जोरजोरात प्रवचनं चालू आहेत, सगळे लोकांना समजावून सगळं चालू आहे. पण आतमध्ये काय आहे? तेव्हा घेऊन ठेवायला पाहिजे होतं. हे जोपर्यंत वाटतं तोपर्यंत या स्वरूपाची अनुभूती येणं कधीही शक्य नाही. आता याचा अर्थ आपण धन प्राप्त करायचं नाही, सोनं विकत घ्यायचं नाही असा होत नाही. इथे काय सांगितलेलं आहे? आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवलं आहे की अर्थार्जन करा. प्रपंची पाहिजे सुवर्ण. आपले संत सांगतात धनम धान्यम बहुपुत्र लाभम वगैरे सगळं सांगितलेलं आहे आपल्याला. पण मग हे अर्थार्जन करताना जी धर्म न्याय नीतीची चौकट आहे तेवढं सांभाळून धर्मार्जन करा. दुसऱ्यांचं अहित त्याच्यामध्ये नसावं, राक्षसी महत्वाकांक्षा नसावी, दिवास्वप्न नसावी. या सगळ्या गोष्टी आपल्याला अर्थार्जनासाठी सांगून ठेवलेल्या आहेत. ते धन स्वीकारा, ते धन प्राप्त करा, त्याचा उपभोग घ्या, पण तो कशा पद्धतीने उपभोग घ्या? तेन त्यक्तेन भुंजिता. तेन त्यक्तेन म्हणजे हे माझं नाही हे मानून त्या सगळ्या धनाचा उपभोग घ्या. माझं नाही, एवढी मेहनत केली, मग कोणाचं आहे सगळं धन? 12, 14, 16 तास आम्ही काम करतो, तुम्हाला काय वाटलं ऑफिसमध्ये जाऊन? मग हे धन कोणाचं आहे सगळं? देह हे देवाचे, धन कुबेराचे. तेथे मानवाचे काय आहे? आपल्याला सांगितलंय शास्त्राने. त्यामुळे सगळी संपत्ती मिळवायची, ती भोगायची, परंतु ते भोगत असताना ती माझी नाही हे जाणून थोड्या वेळापुरता हा देह आपल्याला मिळालेला आहे, थोड्या वेळापुरता ती संपत्ती ती मिळाली आहे फारच थोड्या वेळापुरती, हे जाणून त्या संपत्तीचा त्या देहाच्या माध्यमातून उपभोग घ्यायचा. योग वासिष्ठामध्ये एक फार सुंदर उपदेश केलेला आहे, लोके विहर राघव म्हणून. महर्षी वसिष्ठांनी जो श्रीरामांना उपदेश केला त्याची 8-10 कडवी आहेत. लोके विहर राघव. त्या लोके विहरमध्ये त्यांनी फार छान सांगून ठेवलंय की कृत्रिम उल्हास, कृत्रिम हर्ष, कृत्रिम उद्वेग, सगळ्या गोष्टी तू कृत्रिमपणे बाहेर धारण कर, परंतु आतमध्ये तुझं आत्मानुसंधान टिकवून ठेव आणि अशा पद्धतीने तू या जगामध्ये राहून या सगळ्या जगामधल्या व्यवहार कर आणि या जगामधल्या धनाचा उपभोग घे. असं आहे की बाहेरच्या जगामध्ये बऱ्याचदा मला राग आला आहे हे दाखवावं लागतं. आजकाल ऑफिसमध्ये सेल्फ प्रमोशन करावं लागतं, सेल्फ मार्केटिंग करावं लागतं, स्वतःची मी करावी लागते. बाहेर रोज शिकवलं जातं की बोलणाऱ्याची गाजरं विकतात आणि न बोलणाऱ्याचं, हे शिकवलं जातं बाहेरच्या व्यावसायिक जगात आवश्यक आहे. परंतु बाहेर हे सगळे व्यवहार व्यापार करताना आतमध्ये जर अनुसंधान आपलं भगवंताच्या पाशी असेल तर मग अर्थाची प्राप्ती होईल, परंतु त्याच्यामुळे मन विकारांनी युक्त होणार नाही, विकारग्रस्त होणार नाही, निर्विकार मन राहील आणि असं निर्विकार राहिलेलं मन आपल्या स्वरूपाकडे जाण्यासाठी तयार असतं. न धर्मो न चार्थो न कामो. तिसरा काय सांगितलेला आहे? पुरुषार्थ काम. आणि काम पुरुषार्थाचा मुख्य अर्थ आहे इच्छा. जे माझं खरं स्वरूप आहे तिथे कुठलीही इच्छा नाही. जमेल का? आचार्यांनी सांगून ठेवलेलं आहे. आपण ऐकलं, शिकलं, वाचलो, बोललो, लिहिलं, नोट्स काढल्या, सगळं केलं, पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठलीही इच्छा न करता आपल्यासारख्या सामान्य लोकांना जगणं शक्य आहे का? याचा विचार करूया थोडा. असं आहे की सकाळी उठता क्षणी सगळ्यात पहिली इच्छा निर्माण होते. कोणती? बरं, सकाळी एकदा झाली ती इच्छा तर ती एकदा होऊन थांबते का? ते जे इच्छांचं आपलं सुरू होतो इन्फायनाईट लूप, तो मग एकानंतर एक एकानंतर एक इच्छा सुरूच राहतात आपल्या.
कधी स्वदेहाच्या बाबतीत, कधी कुटुंबाच्या बाबतीत, व्यवसाय, समाज, सगळीकडे. जसं मी म्हटलं की आपल्या काही प्रापंचिक इच्छा असतात, इच्छा, आकांक्षा, आणि मग परमार्थात आलं की काय होतात नवीन पारमार्थिक इच्छा, पारमार्थिक आकांक्षा, पारमार्थिक अँबिशन्स असतात आमचे. माझं असं अँबिशन आहे हो खूप, की असं प्रवचन माझं सुरू असावं आणि 5,000 लोक समोर बसलेली असावी. असं स्वप्न मला पडतं बऱ्याचदा. वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा असतात मनुष्याच्या मनामध्ये. बटाटे वडे खावेसे वाटतायत आज सकाळपासून, पण नेमकी एकादशी आहे. असं शिवगडला असं उपवासाचे बटाटे वडे वगैरे मिळतात असं, पण काय इथे तशी काही सोय दिसत नाही. भगर आणि काय ते वरीचे तांदूळ खाऊन समाधान मानलं. मग अशा अनेक इच्छांचा जो गदारोळ आपल्या मनामध्ये आहे, त्याचं वर्गीकरण जोपर्यंत करत नाही, एकदम खूप इच्छांपासून निरीच्छ होणं एका दिवसात, एका रात्रीत चमत्काराने आपल्यापैकी कोणालाही शक्य नाही. मग काय शक्य आहे की त्या इच्छांचं प्रमाण हळूहळू आटवत आणणं शक्य आहे. त्या इच्छांचं प्रमाण कमी करणं शक्य आहे. वर्गीकरण करावं, आवश्यक कुठली, अनावश्यक कुठली, उपयुक्त कुठली, निरुपयोगी कोणती, व्यवहार्य कोणती आणि अव्यवहार्य कोणती, अशा वेगवेगळ्या प्रकारे त्या इच्छांचं वर्गीकरण करावं. ज्या आवश्यक, उपयोगी आणि व्यवहार्य म्हणजे प्रॅक्टिकल आहेत तेवढ्या इच्छा सुरुवातीला ठेवाव्या आणि उरलेल्या इच्छा हळूहळू कमी कराव्या. पश्चिम बंगालमध्ये न्याय, नीती आणि धर्माने सुसज्ज असं राज्य निर्माण व्हावं, ही एक माझी सदिच्छा आहे. बरं, तू काही करते का त्याच्यासाठी? तू काही केलंस का त्याच्यासाठी? नाही. आपण आपल्या घरी बसायचं, काही प्रचार नाही, काही प्रसार नाही, कार्यकर्ता नाही, नेता नाही, पण पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या गोष्टी रोज घरी बसून सदिच्छा व्यक्त करायच्या. अशा सगळ्या इच्छा जर आपण हळूहळू प्रयत्नपूर्वक कमी केल्या, तर मग हा जो न कामो आहे, तो न कामो म्हणजे निरीच्छ, निष्काम जे तत्व आहे, त्याच्या जवळपास जाण्याची आपली तयारी होईल. आणि सगळ्यात शेवटीचं जे महत्वाचं सांगितलेलं आहे भगवान शंकराचार्यांनी, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, सगळ्यात कठीण गोष्ट. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी ही संकल्पना ऐकली होती की एवढा सगळा अभ्यास करायचा, एवढे ग्रंथ वाचायचे, एवढं श्रवण मनन, काय सकाळी 3 वाजता उठून ब्राह्ममुहूर्तावर ध्यान करायचं, नामजप करायचा, हे सगळं केल्यावर लोक म्हणतात मोक्ष मिळेल, आणि इकडे आचार्य म्हणतात की मोक्ष नावाची अपेक्षाच नाही, मला मोक्ष या पुरुषार्थाचीच अपेक्षा नाही. मग आता काय सगळा वेळ वाया गेला का? आमचा टाइम वेस्ट झाला का सगळं? मोक्ष नाही म्हणजे नेमकं काय नाही? तर मोक्ष म्हणजे काय आहे हे आधी समजावून घेऊ, आणि माझ्या खऱ्या स्वरूपाला, चिदानंद स्वरूपाला मोक्षाची अपेक्षा नाही म्हणजे काय ते थोडंसं समजावून घेऊया. मोक्ष म्हणजे मुक्ती, मुक्ती म्हणजे सुटका. महर्षी वसिष्ठांनी केलेली व्याख्या आहे. महर्षी वसिष्ठ म्हणतात की वासना तानवम राम मोक्ष इत्युच्यते बुधैही. मोक्षाच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत, आपण एक व्याख्या घेऊ शकतो आता विचाराला, की वासनांचं क्षीण होणं म्हणजे मोक्ष आहे, आणि जोपर्यंत पदार्थांच्या संदर्भातल्या वासना अत्यंत दृढ आहेत त्याला बंधन असं म्हणतात. काय व्याख्या केली आहे वसिष्ठांनी? की वासना क्षीण होणं म्हणजे मोक्ष आणि वासना दृढ असणं म्हणजे बंधन. वासना कुठे राहतात? बुद्धीमध्ये. काही लोकांचं शास्त्र श्रवण झालेलं आहे, ज्यांचं झालं नाही त्यांनी ऐकून ठेवावं. वासना बुद्धीमध्ये राहतात. बुद्धी कशी आहे? पहिल्या सगळ्यात आत्मषटकमच्या श्लोकात आपण काय ऐकलं? नमे बुद्धी, मी बुद्धी नाही. मग बुद्धी आज जी आहे असं मला वाटतं, ती बुद्धी कशी आहे? शास्त्र असं म्हणते की ती बुद्धी नावाची संकल्पना मुळातच काल्पनिक आहे. ती बुद्धी काल्पनिक आहे, त्या बुद्धीमधल्या वासना काल्पनिक आहेत, त्या वासनांच्यामुळे निर्माण होणाऱ्या इच्छा काल्पनिक आहेत, त्याच्यामुळे निर्माण होणारं बंधन काल्पनिक आहे. त्या काल्पनिक बंधनापासून काल्पनिक सुटका करून घेण्यासाठी मी काल्पनिक सद्गुरूंच्याकडे जाते. ते मला एक काल्पनिक साधना सांगतात, त्याचं मी काल्पनिक अनुष्ठान करते, आणि ते अनुष्ठान केल्याच्या नंतर मला काल्पनिक मुक्ती मिळते. काय सांगितलं? म्हणजे नेमकं काय? आता आपण एक उदाहरण घेऊ आणि समजावून घेऊ की आता हा अभ्यास वर्ग आपला शिवगडचा चालू आहे. काल रात्रभर माझी झोप झाली नव्हती. आता दुपारी थोडासा डोळा लागला,
गाढ झोप लागली आणि एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये मला असं दिसलं की हा अभ्यास वर्ग संपला आहे, सगळे लोक आपापल्या घरी गेले, मी या खोलीमध्येच राहिले आणि काही कारणाने बहुतेक मध्ये खोलीमध्ये कोणाला कळलं नाही तर खोलीमध्ये कुलूप लावलं बाहेरून. सगळे लोक निघून गेले. इथले जे व्यवस्थापक आहेत त्यांना 2-4 तासांचं बहुतेक काम होतं म्हणून तेही निघून गेले. मी झोपलेली होते, मला जाग आली. उठल्यावर बघितलं तर सगळी सामसूम झाली, पूर्ण शांतता झालेली आहे. आधी मला वाटलं खाली स्वयंपाकघरात असेल, वॉशरूम मध्ये असेल, इकडे तिकडे असेल. बरं एकदम धडधड कशी करावी, आवाज कसा करावा म्हणून मी जरा शांत बसले. खिडकी उघडली, आवाज दिला, कोणीच आलं नाही. मग मला जरा काळजी वाटायला लागली. तिकडची खिडकी उघडली, मोठ्याने आवाज दिले, दार वाजवलं. बरं फोन करावा म्हणलं तर फोनला रेंज नाही इथे. 1 तास झाला, 2 तास झाला, 4 तास झाले, अंधार व्हायची वेळ आली. पूर्ण सामसूम आणि मी त्या खोलीमध्ये अडकलेली आहे, खोलीमध्ये बंद आहे. हळूहळू भीती वाटायला सुरुवात झाली आणि त्या बंद खोलीमधून आता मला माझी सुटका करून घ्यायची आहे. एकही माणूस माझ्या आजूबाजूला नाही. मग त्या बंद खोलीमधून जर मला माझी सुटका करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी मी काय प्रयत्न करणं अपेक्षित आहे? किती लोकांना आवाज द्यावे, किती दारं ठोठवावीत, किती फोन करावेत, यातलं काहीही करण्याची आवश्यकता नाही. फक्त झोपेतून जागे व्हा. आपल्याला इथे काय सांगतायत भगवान शंकराचार्य? फक्त झोपेतून जागे राहा. एवढे सगळे तुम्हाला खटपट करण्याची काहीही आवश्यकता नाहीये. जर आपलं मुळात बंधन काल्पनिक आहे, कुठलं बंधन काल्पनिक आहे? मी देह आहे, जग सत्य आहे, मी कर्ता भोक्ता आहे, हे बंधन आहे. देह रूपाने मी जन्माला आलो, ही कल्पना आहे. आज मी बंधनात आहे, ही कल्पना आहे. हे सगळं काल्पनिक बंधन समजावून घ्या आणि ती कल्पना आहे हे जर खरंच कळलं तर मग इन्स्टंट मोक्ष, चिदानंद रूप हा. पण ते इन्स्टंट आपल्याला कळत नाही, ते काल्पनिक आहे हे कळत नाही. म्हणून मग अभ्यास वर्ग, कितवा अभ्यास वर्ग आहे हा? 160वा जो काय आहे. इतके अभ्यास वर्ग केले तरी अजून हे काल्पनिक आहे हे सगळं आपल्याला कळत नाही. हे लवकरात लवकर आपल्याला कळावं अशी आपण भगवंताच्या, जगद्गुरु श्रीमद आदि शंकराचार्यांच्या आणि सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करू की त्यांच्या कृपेने हे सगळं काल्पनिक आहे आणि हे आपल्याला समजावं, कळावं आणि त्या चिदानंद रूपाची आपल्याला प्राप्ती व्हावी अशी आपण एक प्रार्थना करू आणि आपलं आजचं हे चिंतन थांबू. हरिओम.